भारतातील एक मोठे इमाम डॉक्टर इमाम उमेर इलायसी यांनी मोठे भाकीत केले आहे। सध्या त्यांच्या या दाव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। लवकरच जगामध्ये एक नवा धर्म उदयास येणार आहे असं इलायसी यांनी म्हटलं आहे। हा नवा धर्म मुस्लिम, यहुदी आणि ख्रिश्चन समाजाला जोडणारा असणार आहे। त्यांनी पुढे बोलताना असा दावा देखील केला आहे की यासाठी संयुक्त अरब अमिरातीमधील अबुधाबी येथे एक सेंटर देखील तयार करण्यात आलं आहे। या धर्माच्या माध्यमातून या तीनही धर्माला जोडण्याची तयारी सुरू झाली आहे। मुस्लिम, यहुदी आणि ख्रिश्चन यांचा फार जवळचा संबंध आहे, मात्र तरी देखील ते आपसात भांडत असतात। आता भांडणाला पूर्णपणे समाप्त करण्यासाठी संपूर्ण जगात तयारी सुरू झाली आहे असं इमाम उमेर इलायसी यांनी म्हटलं आहे। बोलताना ते म्हणाले की या नव्या धर्माचं नाव इब्राहिम एक फेथ असं असेल। येत्या काळात हा नवा धर्म उदयास येईल, ज्याची तयारी जवळपास झाली आहे। मुस्लिम, यहुदी आणि ख्रिश्चन या धर्माची मूळ एकच आहे, मात्र तरी देखील हे तीनही धर्म आपापसात भांडत असतात, ज्यामुळे त्यांच्या वादावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी जगात या नव्या धर्माचा उदय होणार आहे। या धर्माच्या माध्यमातून तीनही धर्माचे लोक एक होतील, मात्र हा धर्म कधी येणार, कसा येणार याबाबत मला माहिती नाही असा दावा त्यांनी केला आहे। आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका।